इकडे नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक आज मुक्कामाला येणार आहेत। या मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था एपीएमसी मार्केट आवारामध्ये करण्यात आलेली आहे। यासोबतच 4 भाकऱ्या प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिजोरी असे उपक्रम राबवून नागरिकांना भाकरी, चटणी, ठेचा आणि भाजी देण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। आढावा घेतलाय विनायक पाटील यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेला निघालेले आहेत आणि आज रात्री नवी मुंबईमध्ये ते पोहोचणार असून त्यांचा मोठा मुक्काम आहे तो एपीएमसी मार्केटला होणार आहे। आणि त्याच एपीएमसी मार्केटला आपण पाहतो की ह्या लाखो लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे या ठिकाणी तयारी चालू झालेली आहे। भाज्या आणलेल्या आहेत, तिथं हरभरे आहे, डाळ आहे, त्याचबरोबर भात इथं आणलेला आहे, बटाटो आहे। त्यामुळे संपूर्णपणे हजारो लाखो लोकांच्या जेवणाची सोय आता नवी मुंबई पनवेलमध्ये करण्यात आलेली आहे। आणि विशेषतः एपीएमसी मध्ये जर आपण पाहिलं तर याची जय्यत तयारी सुरू आहे। या मोर्चामध्ये ज्या मोठ्या संख्येने महिला वर्ग जो सामील झालेला आहे त्यांना राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आहे ती एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेली आहे। आणि याच मार्केटमध्ये आहे ते महिलांना त्या ठिकाणी राहायला ठेवलं जाणार आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने एपीएमसी मार्केटमध्ये हे जेवण चालू आहे तसंच नेरूळ असेल, सीबीडी असेल या भागामध्ये सुद्धा 15 ते 20 हजार लोकांचं जेवण सुरू करण्यात आलेलं आहे, बनवणं सुरू करण्यात आलेलं आहे। आणि पनवेलमध्ये जर आपण पाहिलं तर पनवेल आणि रायगड जिल्ह्यातलं संपूर्ण मिळून जवळपास 10 लाख भाकरी चपात्या आहेत ते गावागावात आहेत त्या शिदोरी या लोकांकडून देण्यात येणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मराठा जे आंदोलक आहेत, जे बांधव आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी आता नवी मुंबई पनवेलमधल्या मराठा समन्वयकांनी घेतलेली आहे। आज रात्रीचा मुक्काम आहे तो याच एपीएमसी आणि नवी मुंबईमध्ये होणार आहे। म्हणूनच संपूर्णपणे आपण पाहतो की ही जय्यत तयारी आता या ठिकाणी केली जात आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।